तुम्हास शांती असो, अशा शब्दात नवनियुक्त पोप लिओ 14 ह्यांनी व्हॅटिकनच्या आवारामध्ये उपस्थित असलेल्या समस्त लोकसमुदायाला अभिवादन केले. त्यांच्या त्या पहिल्या अभिवादनातच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं घोषवाक्य जणू काही दडलेलं आहे. पोप लिओ 14, मूळ नाव रॉबर्ट फ्रान्सिस प्रोवेस्ट, जन्म 14 सप्टेंबर 1955, ख्रिस्त सभेतील ते 267वे पोप आहेत आणि पहिलेच अमेरिकन पोप आहेत. 1977 साली त्यांनी अगस्तिनियन धर्मसंस्थेमध्ये प्रवेश केला. 27व्या वर्षी रोम येथे त्यांना कॅनन लॉचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलं. 19 जून 1982 रोजी त्यांची गुरुदीक्षा झाली आणि 32व्या वर्षी त्यांनी डॉक्टरेट संपादन केले. विषय होता संत अगस्तीनच्या धर्मसंस्थेतील स्थानिक धर्माधिकाऱ्यांचं स्थान. आणि वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी म्हणजे 1999 साली त्यांना शिकागो प्रांताचं प्रोव्हिन्शियल पद स्वीकारावं लागलं. त्यामध्ये देखील त्यांनी एवढी जबरदस्त चमक दाखवली की अवघ्या 2.5 वर्षातच त्यांना जनरल पदी निवडून देण्यात आलं. पुन्हा एकदा 2007 मध्ये त्यांची जनरल म्हणून निवड करण्यात आली. 3 नोव्हेंबर 2014 रोजी 59व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांच्या नजरेतून ख्रिस्त सभेतील हा हिरा सुटला नाही. त्यांना शिकागोतील पेरू धर्म प्रांताचे प्रशासक म्हणून नेमले आणि अवघ्या वर्षभरातच म्हणजे 26 नोव्हेंबर 2015 रोजी चिक्लाओ धर्मप्रांताचे बिशप म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मार्च 2018 मध्ये पेरुवियन कॅथलिक बिशप्स परिषद, जशी आपली भारतीय कॅथलिक बिशपांची परिषद आहे CBCI, CCBI, त्याप्रमाणे पेरुवियन कॅथलिक बिशप्स परिषदचे ते अध्यक्ष बनले. 2019 साली पोप महोदयांनी त्यांना धर्मगुरूंसाठी कार्य करत असलेल्या आयोगांचा सभासद म्हणून स्वीकारले. अवघ्या वर्षभरातच त्यांना बढती देण्यात आली आणि त्यांना बिशपांसाठी कार्य करत असलेल्या आयोगांचं सदस्य पद देण्यात आलं. ह्यावरून आपल्या लक्षात येतं की परमेश्वर जेव्हा एखाद्या व्यक्तीला निवडत असतो तेव्हा कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने त्याची प्रगती होत राहते. परमेश्वर त्या व्यक्तीला उंचावत राहतो आणि अशा प्रकारे एखादा दिवा जो लावलेला असतो तो मापाखाली राहत नाही, पलंगाखाली राहत नाही, भांड्याखाली लपवून ठेवता येत नाही, तर डोंगरावरती असलेल्या एखाद्या नगरासारखा किंवा शहरासारखा असतो. अगदी त्याप्रमाणे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि 30 सप्टेंबर 2023 साली त्यांना कार्डिनल म्हणून नियुक्त करण्यात आलं. आणि आता 69व्या वर्षी 8 मे 2025 रोजी त्यांना पोप म्हणून निवडून देण्यात आलेलं आहे. ज्या पोप लिओ यांचं नाव त्यांनी धारण केलेलं आहे ते पोप लिओ 13 19व्या शतकाच्या शेवटी होऊन गेले आणि त्यांनी रेरूम नोवारूम नावाचं जे परिपत्रक लिहिलं त्यामुळे जगातील कामगारांचे प्रश्न सोडवणारे पोप, कामगार मित्र पोप म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. कामगारांना योग्य असं वेतन दिलं जावं, त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितता असावी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, अशा बऱ्याच विषयांचा उहापोह त्यांनी ह्या परिपत्रकामध्ये केलेला आहे. आपल्या पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी एकूण 5 मुद्द्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. ख्रिस्त केंद्रित ख्रिस्त सभा म्हणूनच सुरुवातच त्यांनी पुनरुत्थित ख्रिस्ताच्या अभिवादनाने केली. त्यानंतर शांतीप्रिय ख्रिस्त सभा की आपल्याला सर्वांना एकत्र करायचं आहे,
ऐक्याचे पूल बांधायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे. त्यानंतर सर्वांचं स्वागत करणारी स्वागतशील ख्रिस्त सभा, की सर्वांना स्वीकारायचं, त्यांच्या विकासासाठी हातभार लावायचा, ह्यासाठी त्यांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे. त्याचबरोबर सिनोडल चर्च, सहप्रवासात्मक ख्रिस्त सभा, ह्या सहप्रवासाचे 2 मुद्दे त्यांनी अधोरेखित केले. एकीकडे सुसंवाद, की एकमेकांबरोबर सुसंवाद साधायचा आणि एकत्र वाटचाल करायची, आणि दुसरीकडे पवित्र मरियेसारख्या व्यक्तीचा आदर्श, की त्या पवित्र मरियेला देखील आपल्याबरोबर सोबत करायला आवडेल, उलट आपणच तिच्यासह हा सहप्रवास करायला हवा, अशा प्रकारे त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी मिशनरी ख्रिस्त सभा देखील आपल्या समोर ठेवलेली आहे, की ख्रिस्त सभा ही स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आहे. ह्या सगळ्यांचा परिपाक त्यांच्या एकंदर भाषणामध्ये दिसून येतो. म्हणून सुरुवात जरी त्यांनी इटालियन भाषेत केली तरी घार फिरते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी, ह्या उक्तीप्रमाणे पेरूमधील लोकांना ते विसरले नाहीत आणि थोडा वेळ स्पॅनिश भाषेमध्ये त्यांनी भाषण केलं आणि पुन्हा एकदा इटालियन भाषेकडे परतत रोममध्ये असलेले लोक ह्यांचे आपण ह्यापुढे बिशप असणार आहोत हे देखील त्यांनी सुचवलेलं आहे, की उर्बित एत ओर्बित नावाचा एक लॅटिन वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ फॉर द सिटी ऑफ रोम अँड फॉर द होल वर्ल्ड, की रोम शहरासाठी आणि संपूर्ण जगासाठी. पोप महोदय ज्यावेळेला एखादं परिपत्रक लिहित असतात त्यासाठी सुरुवात ते आपल्या स्वतःच्या डायसिसमधून करत असतात. ते रोमचे बिशप म्हणून लिहायला सुरुवात करत असतात, परंतु संपूर्ण जगापर्यंत पोहोचेल असा संदेश त्यांच्या परिपत्रकामध्ये असतो. पोप लिओ 14 ह्यांच्या निमित्ताने आपल्याला एक चांगले पोप मिळालेले आहेत. हे लवकरच भविष्यात आपल्याला दिसून येणार आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे.